सुस्वागतम. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही फोनवर बोलत बोलत बाहेर येते, तर काकू सिंधूकडे बघत राणीला म्हणते की अगं, ही राणी राघवच्या लग्नापासून कुठेच बाहेर गेलेली नाहीये. राजेश्री म्हणते की आय्या खरंच ग. तेव्हा काकू म्हणते की राघव, तू आणि राणी आज कुठेतरी बाहेर डिनर डेटला जा. तेव्हा राणी म्हणते की राघव, आपण विनूला सुद्धा बरोबर घेऊन जाऊ, त्याला सुद्धा आपण खूप दिवसापासून कुठे घेऊन गेलेलो नाहीये. ते ऐकून काकू राजेश्रीला म्हणते की आता तुझी सून शोभते बर का राणी. राघव म्हणतो की ठीक आहे, आपण विनूला घेऊन जाऊ, चालेल मला. तर राजेश्री म्हणते चालेल काय, तुम्ही दोघांनी सुद्धा जायचंय. मोहिनी काय म्हणाली कळलं ना तुला? विनूला नाही, मी विनूला व्यवस्थित सांभाळील, तुम्ही दोघेच जा, असे आता राजेश्री राघवला बोलते. त्यानंतर आवरण्यासाठी मधू आणि राघव आतमध्ये जातात, तर तिरप्या डोळ्यांनी काकू ही सिंधूकडे बघते आणि विचार करते की सिंधू, तू किती जरी राघवच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी मी तुला येऊ देणार नाही. इकडे आता सिंधू ही तिच्या बेडरूममध्ये येते, तेव्हा सावी म्हणते की आई तुला एक विचारू का, तू विनूच्या घरच्यांना आधीपासून ओळखतेस का? तेव्हा सिंधू म्हणते की अगं सावी, तू किती छान चित्र काढलेस, चल बरं पटकन कंप्लीट कर. तर सावी म्हणते की आई तू मला फिरवतेस, मला सगळं कळते. तेव्हा सिंधू म्हणते की आता तू मोठी झालीस वाटतंय सावी. इकडे सावी म्हणते की तू त्या घरच्यांना अगोदरपासून ओळखतेस, मग ते तुझ्यावर का रागावतात? सावी म्हणते की आपली तर काही चूकही नसते, मग ते रागावतात का? सिंधू म्हणते की सावी, विनू बरा झाला ना तर आपण इथून लगेच जाणार आहोत. इकडे सावी विचार करते की स्कूलमधून तर मला माझ्या फॅमिलीची सर्व माहिती घ्यायला सांगितली, पण माझ्या फॅमिलीमध्ये मी आणि माझी आईच आहे, तेव्हा मी काय करू? इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा बोलत असताना पळतच सावी तिथे येते आणि म्हणते की माझा प्रोजेक्ट कंप्लीट करायला तुम्ही मला मदत करा ना. तर रेश्मा म्हणते तुझ्या आईला मदत करायची सांग ना. सावी म्हणते की तुम्ही जॉईंट फॅमिलीमधून आहात ना, म्हणून मी तुम्हाला विचारते. सावी म्हणते की बघा ना, मी हे काय काढलंय, तर लगेच ड्रॉइंग बुकमधील सावीचे चित्र रेश्मा आणि ऋतुजा बघतात. तर रेश्मा म्हणते की ही कोण आहे? तेव्हा सावी म्हणते की ही माझी आई आहे आणि ही मी आहे. तेव्हा ऋतुजा म्हणते की बस, विनूची फॅमिली बघितली का तू किती मोठी आहे? तर ऋतुजा म्हणते की तुझे बाबा कुठे आहे पण यामध्ये, आणि ते खरे सुद्धा तुझ्याजवळ नाही आहेत. तेव्हा सावी म्हणते की ते नाही, पण ते लवकरच येणार आहेत. तेव्हा ऋतुजा हसू लागते. सावी म्हणते की त्यांनी झाडावर माझ्यासाठी मेसेज लिहिला होता की ते लवकरच येतील. तेवढ्यात पाठीमागून सिंधू त्यांची ते बोलणे ऐकू लागते. तर हसतच रेश्मा आणि ऋतुजा म्हणतात की झाडावर कसे, अगं तुला कुणीतरी ब्लँक केला असेल. सावी म्हणते की नाही, माझे बाबा नक्कीच लवकर परत येणार आहेत, हे मला माझ्या आईने सांगितलं आणि माझी आई कधीच खोटं बोलत नाही. तेवढ्यात राजेश्री आणि रत्नाकर तिथे येतात, तर लगेचच ओरडत सावी म्हणते की मी फक्त तुम्हाला हेल्प मागितली होती, तरीसुद्धा तुम्ही माझ्यावर आणि माझ्या आईवर का ओरडतात? तेवढ्यात रत्नाकर म्हणतो काय झालं रेश्मा, सावी का ओरडते? तेव्हा काकू पुढे येत म्हणते की ती सुद्धा तिच्या आईचीच मुलगी आहे, तेव्हा तिचं काही एवढं ऐकू नकोस रत्नाकर. रेश्मा म्हणते की काकू तुम्ही अगदी बरोबर बोलता, ही खरंच तिच्या आईवरच गेली. तेवढ्यात मधू आणि राघव बाहेर येत. राघव म्हणतो की रेश्मा, तर सर्वजण राघवकडे बघू लागतात. ऋतुजा म्हणते की लहान तर दिसते, पण बोलताना कशी चुरू चुरू बोलते, बघितलं का तुम्ही? तेव्हा राघव म्हणतो की तिला जी वागणूक दिली जाते ना काकू, तीच चुकीची आहे, आणि राघव सावीला खाली बसवतो. तेव्हा राघव सावीला समजावत म्हणतो की तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुला प्रोजेक्टमध्ये मदत करतो. तर काकू म्हणते की राघव, तू राणीबरोबर बाहेर जातोयस ना? तर राघव म्हणतो की आई, मी राणीबरोबर नंतरही जेवायला जाऊ शकतो, पण हा सावीचा मोठा प्रोजेक्ट आहे ना, तो वेळेवरच कंप्लीट व्हायला हवा. मधू म्हणते की राघव, नंतर आल्यावर सुद्धा आपण हा प्रोजेक्ट कंप्लीट करू शकतो. राघव म्हणतो तुझं बरोबर आहे, पण आपल्याला जर यायला उशीर झाला तर सावीचा हा प्रोजेक्ट डिले होईल. तेव्हा सावी म्हणते की पोलीस काका, मला स्कूलमध्ये फॅमिलीची इन्फॉर्मेशन सुद्धा द्यायची आहे, तेव्हा मी तुमच्या फॅमिलीबद्दल लिहू का? राघव म्हणतो बरोबर आहे सावी, तू या सर्वांच्या बद्दल लिही, मी तुला मदत करीन. राघव म्हणतो इथे नको, इथे खूप डिस्टर्बन्स आहे सावी, चल आपण आपल्या रूममध्ये जाऊन प्रोजेक्ट बनवूयात. आणि राघव सावीला घेऊन जाऊ लागतो. त्यानंतर आता राघव हा सावीला एका टेबलवर घेऊन येतो, तर सिंधू पाठीमागून किचनमध्ये ते बघू लागते. इकडे राघव हा ड्रॉइंग बघू लागतो आणि म्हणतो की सावी, ही तुझी आई आणि तू, मग तुझे बाबा ड्रॉ कर ना. त्यानंतर राघव हा सावीला घेऊन ड्रॉइंग काढू लागतो. तेव्हा सिंधू राघवकडे बघत म्हणते, या क्षणाची कल्पना तर मी कित्येक दिवसापासून केली होती. तेव्हा विचार करत सावीकडे बघत सिंधू म्हणते की सॉरी सावी, पण नीतीने माझे हात बांधले, तुझे बाबा आणि तुझी फॅमिली सगळी तुझ्या बरोबर आहे. सिंधू म्हणते की जे सत्य मी अनुभवले ना, ते तुझ्या वाट्याला येऊ नये, ते दुःख तुझ्या वाट्याला
कधीच फिरकू नये म्हणून मी हे सत्य तुझ्यापासून लपून ठेवले. सिंधू विचार करते की विनूला मला लवकरात लवकर बरं करावं लागेल. मी जर इथे खूप दिवस राहिले तर सावी या माणसांमध्ये गुंतून पडेल. इकडे आता काकू ही राणीकडे येत म्हणते की राणी बघतेस का काय चाललंय, आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर मी आता काय सांगू राणी तुला. पोट करत काकू म्हणते की या मुलीच्या मार्फत सिंधू ही राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. मी तुला कसं सांगू राणी. तू सिंधूला इथे राहायला बळजबरी केलीस ना, ही तुझी सगळ्यात मोठी चूक असल्याचे काकू राणीला सांगते. बोट करत काकू ही राघवकडे बघते आणि म्हणते की बघ राघव किती प्रेमाने त्या सावीसोबत खेळतोय, आणि हे जर असं चालू राहिलं तर सिंधू एका मिनिटात राघव, विनू आणि सर्वांना तुझ्यापासून लांब घेऊन जाईल. तेव्हा मधू म्हणते की नाही मामी, असं कधीच होणार नाही. तर मधू म्हणते की नाही मामी, मी असं कधीच होऊ देणार नाही. इकडे आता सिंधू सावीकडे येत म्हणते की ही स्कूल कशी वाटली सावी तुला. सावी म्हणते की तू तर म्हणाली होतीस आई, ही सुद्धा आपल्या स्कूलसारखीच स्कूल आहे, पण ही स्कूल तर डिफरंट आहे. सिंधू म्हणते काय झालं सावी. सावी म्हणते की आमच्या स्कूलमधील ज्या मुली आहे ना त्यांना खूप ॲटिट्यूड आहे. तेव्हा सिंधू म्हणते की सावी, त्या मुलींना तू काही केलं नाही ना, मारामारी तर नाही केली ना. तेव्हा हसत सावी म्हणते की सावीबरोबर पंगा घेण्याची कुणाचीच डेअरिंग नाही आहे आई. सावी म्हणते की आई, काल पोलीस काकांनी आणि मी जो प्रोजेक्ट तयार केला होता ना तो माझ्या टीचरला खूप आवडला, आणि म्हणूनच टीचरने मला A+ दिलाय. ते ऐकून सिंधू ही हसतच सावीचे कॉन्ग्रॅट्स करते. तर इकडे सिंधू विचार करते की या आठवणीचं मी काय करू. ह्या पुसताही येत नाही आणि त्या दूरही जात नाही. सिंधू म्हणते की आपल्याच घरात परकेपणाने राहणं हे दुःख खूप जड जातंय, आणि हे मी कुणासोबत शेअरही करू शकत नाही. त्यानंतर आता सावी ही सिंधूला पिझ्झा बनवायला सांगते. तेव्हा सिंधू म्हणते ठीक आहे. तर सावी खुश होते. तर सावी आणि सिंधू आतमध्ये निघून जातात. तेवढ्यात त्यांचे ते सर्व बोलणे ऐकून ऋतुजा आणि काकू ही एकमेकींसोबत पुढे येत म्हणतात की मी म्हटलं तसंच होतंय ना. तेव्हा ऋतुजा म्हणते की बरोबर आहे काकू, तुम्ही जे म्हणतायत ना तसंच होऊ राहिलंय, आणि रत्नाकर भाऊजी यावेळेस बरोबर असायला हवे होते. काकू म्हणते की आता इथून पुढे मला त्या सिंधूची मनमानी नकोय, मला ते सहन होणार नाही. तेव्हा ऋतुजा म्हणते की वहिनी, तुम्हाला जे करायचं असेल ना ते करा. तर काकू विचार करत म्हणते की राघवला खुश करण्याचा या दोघींचा प्रयत्न चाललाय ना. तेव्हा काकू म्हणते की त्यांचा हा बेत यशस्वी होऊ द्यायचा नाही. तर ऋतुजा म्हणते की सांगा ना, तुम्ही जे म्हणाल ना ते मी करील काकू. हसतच ऋतुजा म्हणते की या मुलीने राघव आणि राणीचा डिनर प्लॅन कॅन्सल केला ना, याचा बदला तर घेतलाच जाईल. इकडे आता पिझ्झा बनवण्यासाठी सिंधू सर्व सामान घेऊन येते. तर सिंधू म्हणते की सावी, मी येण्याच्या अगोदर तू रूमच्या बाहेर यायचं नाही, मी तुला सांगितलं होतं ना, तर का आलीस. तर सावी म्हणते की मला खूप भूक लागली होती ना, म्हणून तुला बघण्यासाठी आले होते, आणि फर्स्ट टाइमच आले बरं का, मी कधी खोटं बोलते का. तर हसतच सिंधू म्हणते कधीच नाही. त्यानंतर सिंधू ही सावी आणि विनूसाठी एक एक कॅडबरी देते. तर सावी खूप खुश होते. त्यानंतर सावी म्हणते की आई, तू हातपाय धुवून ये, तोपर्यंत हे सामान मी डायनिंग टेबलवर ठेवते. तर सिंधू म्हणते की सावी नीट ठेव बरं का. इकडे आता ऋतुजा काकूला म्हणते की ह्या सिंधू आणि सावी जिथे जातात ना तिथं संकटामागून संकटच येतात, आणि किती भांडतात ह्या. तेव्हा काकू म्हणते गप्प राहा ऋतुजा, आपलं काय ठरलंय. तर ऋतुजा म्हणते की आता शांतीत क्रांती करायची ना. तर काकू म्हणते मग मी सांगते ते नीट ऐक, आणि काकू ऋतुजाला तिचा प्लॅन समजून सांगते. त्यानंतर आता लगेचच इकडे काकूसुद्धा विनूसाठी पिझ्झा बनवू लागते. तर तिकडे सिंधूसुद्धा सावीसाठी पिझ्झा बनवते. आणि सिंधू दोघेही किचनमध्ये एकाच वेळेस पिझ्झा बनवत असतात. तर सिंधू खूप सारा मसाला टाकून पिझ्झा खूप सुंदर बनवते. त्यानंतर इकडे सावीला सिंधू पिझ्झा वाढते. तर इकडे काकूसुद्धा वेणूला पिझ्झा देते. तेव्हा वेणू म्हणतो की आजी, मी तुम्ही बनवलेला पिझ्झा तर खाईलच, पण त्या अगोदर डॉक्टर काकूने बनवलेला पिझ्झा मी खातो असे म्हणत विनू आता सिंधूच्या हातचा पिझ्झा खातो. तर अखेरीस विनू आणि सावीला भन्नाट असा पिझ्झा करून काकूला तोंडावर आपटवलेली असते, आणि सिंधू ही विनू आणि सावीची खरी आई झालेली असते. तर आता गैरसमज दूर होऊन राघव सोबत सिंधू कशी एकत्र येते, आणि सावी ही दुसरी तिसरी कोणी नसून आपलीच मुलगी असल्याचे सत्य राघवला समजून सिंधूने अजून लग्न केले नसल्याचे सत्य राघवपर्यंत येऊन राघव हा पुन्हा सिंधूला आपली कशी बायको बनवतो, आणि मधू ही सगळ्यात मोठ्या चुकीने कशी तोंडावर आपटते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. काकू आणि ऋतुजाचे सर्व डाव फेल करून हुशार सिंधूने अकलीच्या हुशारीने आता
सावीला तिचा बाबा कसा मिळवून देते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.